की पुणा नाशिक रेल्वे अनेक वर्षांपासून ब्रिटिशकालीन इतिहास त्याला आहे. जसं प्राध्यापक मधु दंडवत यांनी कोकण रेल्वे मार्गी लावली आणि त्यांचा कायम प्रत्येक वेळी एकच नारा त्या ठिकाणी होता. तेव्हा आपल्या मुद्द्यावरून धरसोड होता कामा नये. जसं आपल्या परिसरामध्ये पुण्याच्या परिसरामध्ये विमानतळ व्हावं ही सगळ्यांची इच्छा होती चाकणच्या परिसरात. त्यात राजकीय कोणाकोणाची भिन्न मतं आली. विमानतळ गेलं आणि पुरंदरला बारामती मतदारसंघात गेलं. परंतु आज ह्या रेल्वेच्या संदर्भामध्ये शरददादांनी जे विषय मांडला तो अगदी बरोबर आहे. कारण चाकण असेल राजगुरुनगर असेल ज्या परिसरामध्ये MIDC झालेले आहेत आणि जागेचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत. त्यामुळे त्या लोकांची ती मागणी राहणार नाही कारण रस्त्यांचं वायंडिंग आणि MIDC. परंतु आंबेगाव जुन्नर या परिसरामधून आपला इकडचा हा नाशिकचा जो नगरचा हा जो परिसर आहे संगमनेर अकोला आपणा सर्वांना गरज आहे. कारण GMRTमुळे आंबेगाव आणि जुन्नरला मोठाले प्रोजेक्ट येणार नाहीत. माझं त्याच्यामध्ये मत असं आहे की GMRTचा जर तो मुद्दा ते मांडत असेल तर रेल्वे चाकणवरून निघाल्यानंतर राजगुरुनगरवरून मधल्या काळामध्ये आमच्या भीमाशंकर कारखान्याच्या आमच्या गावं जी आहेत अष्टविनायक हायवे गेला त्या परिसरामधून एक अलाइनमेंट दाखवलेली होती. तदनंतर मंचरवरून दाखवलीच. आता मंचरच्या पश्चिमेकडून दाखवलीच. माझं म्हणणं एवढंच आहे 5-10 किलोमीटर इकडं तिकडं होईल परंतु ती अलाइनमेंट GMRTचं जर म्हणणं असेल रेडियल डिस्टन्स हे 25-30 किलोमीटरचं जर त्यांचं व्हायब्रेशनचं जर असेल वेव्हजला काय त्यांचा प्रॉब्लेम येत असेल तर माझं स्पष्ट मत त्याच्यामध्ये आहे की ही रेल्वेची अलाइनमेंट थोडीशी पश्चिमेला जर गेली तर त्याचा एक विचार करावा. GMRTला जर इकडं प्रॉब्लेम येतोय पण 25 किलोमीटरच्या पुढं त्यांना कुठल्याच प्रकारचा अडचण येत नाही. त्यामुळे ती रेल्वे तशा पद्धतीनं याच तालुक्यांमधून गेली पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. माझं जे मत आहे तसं डॉक्टर अमोल वाघमारे यांचं देखील अशाच प्रकारचं मत आहे असं मी समजतो. आणि हा प्रकल्प मार्गस्थ लावण्याकरता जर शासन गांभीर्याने त्याच्याकडे पाहत नसेल तर शरददादांनी जी भावना व्यक्त केली की आंदोलनाशिवाय तडजोड नाही. तसा बिबट्याचा विषय की आजपर्यंत 57 लोक बळी गेले परंतु सरकार केंद्रातलं राज्यातलं गांभीर्याने त्याच्याकडे लक्ष देत नव्हतं. मग आम्ही निर्णय घेतला. दादा देखील शरददादा आंदोलनाला आले होते. तब्बल पुणा नाशिक हायवे आजपर्यंतच्या इतिहासामध्ये 21 तास कधी त्या ठिकाणी रोखला गेला नव्हता. फक्त मला एकच या निमित्ताने सांगायचे की देश स्वतंत्र होण्याकरता हजारो लोकांनी देहाचं आपल्या बलिदान त्या ठिकाणी केलं. फक्त आंदोलन जर करायचं असेल रास्ता रोको जर करायचं असेल तर फक्त तयारी एवढीच पाहिजे का मला ज्या पद्धतीनं मी माईकवर आज बोलतोय तशाच पद्धतीनं उद्या आंदोलनात मी उतरल्यानंतर निर्णय त्या ठिकाणी काही लागेपर्यंत मी तिथून उठणार नाही. ही भूमिकेत तडजोड होता कामा नये. फेसबुकला आमचे पेज लाईक करा आणि आमचा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा. वास्तव मराठी.